दसऱ्याची रात्र, वेळ साधारण 9:15 9:30ची. देवीचं विसर्जन. दसऱ्याच्या रावण दहनाचा उत्साह सगळीकडे पसरलेला, लोकांची तोबा गर्दी. पण अशातच कुठेतरी सूत्र हलतात. राजकारणातील एक बडा व्यक्ती या उत्साहात सामील झालेला. तो याच उत्साहात आनंद घेत वांद्रे पूर्व त्याच्या कार्यालयातून बाहेर पडला. सगळीकडे फटाक्यांची नुसती आतिषबाजी, त्यामुळे कोणाचाच आवाज धड ऐकू येत नव्हता. अशातच त्या फटाक्यांच्या वर चढ 5 आवाज ठरले. कशाचे होते ते? तर पिस्तुलातून सुटलेल्या गोळ्यांचे. एका पाठोपाठ एक माणसांच्या किंचाळण्याचे आवाज. पण हे घडलं कसं आणि का? एक मोठा सस्पेन्स. वाटतोय ना एखाद्या मूवीचा प्लॉट. पण घडलंय ते मात्र खरंय. कुठे? तर जे मुंबईत. जे शहर कधीही झोपत नाही, जिथे कायम गर्दीचा विळखा असतो. अशा शहरात सणाच्या रात्री एका बड्या राजकारण्याची गोळ्या झाडून हत्या झालीय. कोण होता तो राजकारणी? का झाली त्याची हत्या? कोणाचा होता यात सहभाग? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. बाबा सिद्दीकी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते. सलमान खान आणि शाहरुख खान त्यांच्या शब्दाबाहेर नव्हते, असे यांचे बॉलिवूडशीही संबंध. सध्या राजकारणात ऍक्टिव्ह नव्हते तरीही त्यांचं नाव चर्चेत होतच. मग अशा या नेत्याचा बरगर्दीत खून होण्याचं कारण तरी काय? आधीची दुश्मनी की पक्ष सोडल्याचा राग? नक्की काय घडली घटना? सविस्तर जाणून घेऊया. गोष्ट दसऱ्याच्या रात्रीची. बाबा सिद्दीकी हे त्यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर येथील कार्यालयाजवळ थांबले होते. यावेळी 3 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी सिग्नल जवळ आमदार झिशान सिद्दीकी यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर रात्री 9:15 ते 9:30च्या सुमारास गोळीबार झाला. वांद्रे पूर्व येथील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. या कार्यालयाच्या बाहेर तिघांनी बाबा सिद्दीकींवर 6 राऊंड गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी त्यांच्या छातीला लागली होती. या घटनेनंतर त्यांना तातडीनं जवळच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या ठिकाणी दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 3 गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जातंय. बाबा सिद्दीकी यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या एका सहकार्याला पायालाही गोळी लागल्याचं म्हटलं जातंय. आरोपी गेल्या 25-30 दिवसांपासून त्यांच्या परिसरात रेकी करत होते. 3 आरोपी ऑटो रिक्षातून वांद्रे पूर्व शूटिंग स्थळी आले होते. बाबा सिद्दीकी बाहेर पडण्याच्या काही वेळापूर्वीच 3 आरोपी घटनास्थळी पोहोचले होते आणि त्यांच्या येण्याची वाट पाहत होते. ते बाहेर येताच आरोपींनी डाव साधला. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयाच्या बाहेर मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे. या दोघांची नावं कर्नल सिंग आणि धर्मराज कश्यप अशी आहेत. यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? तर ते म्हणाले की ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मी डॉक्टर आणि पोलिसांशी बोललो. 2 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी उत्तर प्रदेशचा तर दुसरा आरोपी हरियाणाचा आहे. 3रा आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांना कडक कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. उर्वरित संशयितांनाही लवकरच पकडण्यात येईल. मुंबई पोलीस 3ऱ्या आरोपीला लवकरच अटक करतील असा मला विश्वास आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबईचे अतिरिक्त सीपी परमजित सिंह दहिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की निर्मल नगर मध्ये रात्री 9:30च्या सुमारास बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली. गोळी लागल्यावर बाबा सिद्दीकींना लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं. 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेले 9mm पिस्तूल पोलिसांनी जप्त केले. मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एक्स अकाउंटवरून बाबा सिद्दीकी यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घ काळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी आणि मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बाबा सिद्दीकी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. काही दिवसांपूर्वी सलमान खान यांच्या घरावर बिश्नोई गँगनं गोळीबार केला होता. सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांची चांगली मैत्री होती. यामुळे पोलिसांना बिश्नोई गँगचा तर हात नाही ना असा संशय आला आहे. पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरू केलाय. तर दुसरीकडे पुण्यातील एका मोठ्या व्यक्तीने या तिघांना हत्येची सुपारी दिल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळते. आता हे सगळं अचानकच घडलं का? तर नाही. बाबा सिद्दीकी यांना 15 दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. नेमकी कशावरून होती ती धमकी हे अजूनही समोर आलं नाहीये. पण पोलिसांनी मात्र धमकीची कोणतीही पत्र सिद्दीकींजवळ नसल्याचं सांगितलंय.
काहींकडून असंही म्हटलं जातंय की हा गोळीबार झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पावरून झालाय. काहीच दिवसांपूर्वी सिद्दीकी यांना वाय सर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यानंतर आता आरोपींना सिद्दीकी यांच्या जवळचाच व्यक्ती त्यांची माहिती पुरवत होता असंही पोलिसांना वाटतंय. हा व्यक्ती बाबा सिद्दीकी कुठे आहेत, किती वाजता येणार आहेत अशी माहिती आरोपींना देत होता. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील संत ज्ञानेश्वर नगर SRA प्रकल्पात जिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी यांचा विरोध होता. संत ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर हरियाणा येथील एका विशिष्ट समाजाचे लोक मोठ्या प्रमाणावर राहतात. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध केल्याच्या रागातून गोळीबार केला अशी चर्चा आता वांद्रे पूर्व परिसरात रंगली आहे. त्यातच आता जर या बिश्नोई गँगचं नाव यात घेतलं जात असेल तर आधी ही गँग कोण हे जाणून घेऊया. तर लॉरेन्स बिश्नोई हा एक राजस्थान, हरियाणा आणि पंजाब मधील कुख्यात गँगस्टर आहे. त्याचं गाव अबोहर जवळील दुतारवाली हे आहे. हे गाव पंजाब मधल्या फाजिल्का जिल्ह्यात आहे. फाजिल्का जिल्ह्यात हे गाव असलं तरी या गावाबद्दल एक विशेष माहिती लक्षात घेणं आवश्यक आहे. इथून हरियाणा राजस्थानच्या सीमा अत्यंत जवळ आहेतच. त्यातून भारत पाकिस्तानची सीमा फक्त 50 किलोमीटर अंतरावर आहे. लॉरेन्स आणि त्याचा भाऊ अनमोल यांचं त्यांच्या गावाजवळ अबोहर येथे सचखंड कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण झालं. लॉरेन्स भगतसिंहांचा मोठा चाहता होता असं त्याच्या गावातील लोकांनी सांगितलं होतं. चंदीगडमध्ये शिक्षणासाठी गेल्यानंतर लॉरेन्सने गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला. त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. लॉरेन्स विरोधात पंजाब, दिल्ली, राजस्थान इथे अनेक गुन्हे नोंद केले गेले आहेत. भरतपूर जेल नंतर त्याला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. लॉरेन्स बिश्नोई हा लॉचा पदवीधर असून त्याने पंजाब विद्यापीठातून पदवी घेतली. त्याने विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका लढवल्या आणि एका लढाईत गोळीबाराचाही त्याच्यावर आरोप आहे. त्यानंतर तो खंडणी, टोळी युद्ध, अंमली पदार्थ तस्करी, पोलीस कोठडीतून पळून जाणं अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. त्याला पंजाब पोलिसांनी अ वर्ग गँगस्टर म्हणून घोषित केलं होतं. या यादीमध्ये अधिक गंभीर गुन्हे करणाऱ्या लोकांचा समावेश होता. लॉरेन्स कारागृहातून सूत्र हलवतो, तसेच त्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देतो. सोशल मीडियावरही तो ऍक्टिव्ह आहे. खंडणी, भाडोत्री मारेकऱ्यांच्या आणि त्याच्या हुकमावरून गुन्हे करणाऱ्या लोकांचा तो सतत संपर्कात आहे असं पोलीस अधिकारी सांगतात. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे नेमका कोणाचा हात आहे याचा छडा अद्याप पोलिसांना लागलेला नाहीये. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात आहे असं सध्या तरी मानण्यात येतंय. अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींपैकी कर्नेल सिंह हरियाणाचा तर धर्मराज कश्यप उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. कर्नेल सिंग याला एका हत्येप्रकरणी 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी तो बिश्नोई गँगच्या संपर्कात आला होता अशी माहिती माध्यमांकडून मिळाली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी या आरोपींना ऍडव्हान्स पेमेंट करण्यात आल्याची देखील माहिती आहे. आरोपींना एका शस्त्र विक्रेत्याने कुरिअरद्वारे पिस्तूल पाठवलं होतं. पोलिसांच्या या तपासामुळे आता यामध्ये नक्की सहभाग कोणाचा? या बिश्नोई गँगला सिद्दीकींची कोणी सुपारी दिली होती का? कोणाशी त्यांची नक्की काय दुश्मनी होते? हे अनेक प्रश्न सध्या समोर आले. यामध्ये कोणी बडा मासा गळाला लागेल का? असला तरी तो कोण? हा प्रश्न आता अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय. ज्यांची हत्या झाली ते बाबा सिद्दीकी नेमके कोण आहेत हे अगोदर जाणून घेऊया. तर बाबा सिद्दीकी यांचा जन्म 30 सप्टेंबर 1958 ला झाला. त्यांनी B.Com पर्यंत शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. सिद्दीकी यांनी वयाच्या 17व्या वर्षापासून काँग्रेस पक्षातून राजकीय प्रवास सुरू केला होता. सुरुवातीला ते मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य राहिले. बाबा सिद्दीकी यांनी 1999 साली वांद्रे पश्चिम मधून विधानसभा निवडणूक लढवली होती आणि ते पहिल्यांदा विजयी सुद्धा झाले. यानंतर 1999, 2004, 2009 असे सलग 3 वेळा आमदार म्हणून ते निवडून आले होते. नोव्हेंबर 2004 ते डिसेंबर 2008 या काळात ते कामगार, अन्न नागरी पुरवठा आणि अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री होते. बाबा सिद्दीकी यांचा 2014 मध्ये भाजप नेते आशिष शेलार यांनी पराभव केला. बाबा सिद्दीकी हे 15 वर्ष वांद्रे पश्चिम मधून आमदार होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीसाठी बाबा सिद्दीकी यांनी वांद्रे पश्चिमचा मतदारसंघ सोडून वांद्रे पूर्व मधून तयारी करायला सुरुवात केली. वांद्रे पूर्व मध्ये शिवसेनेचे बाळा सावंत हे आमदार होते, ज्यांचं 2015 साली निधन झालं. पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून नारायण राणेंचा पराभव करत बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत निवडून आल्या. त्यानंतर बाबा सिद्दीकी मतदारसंघापलीकडे राजकीय दृष्ट्या फारसे सक्रिय दिसत नव्हते. 2019च्या निवडणुकीसाठी वांद्रे पूर्वचा मतदारसंघ त्यांनी बांधला, पण बाबा सिद्दीकी यांनी निवडणूक न लढवता त्यांचा मुलगा जिशान सिद्दीकी याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली होती, पण नाराज तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
मतांच्या विभाजनामुळे आणि शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे जिशान सिद्दीकी शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव करत जिंकून आले। त्यावेळी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आणि मातोश्रीच्या दारात काँग्रेसनं पराभव केल्यामुळे या लढतीची जोरदार चर्चा झाली होती। काही महिन्यांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता। त्यांचे अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत जवळचे संबंध आहेत। सलमान खान पासून संजय दत्त पर्यंत अनेक त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत होते। दरवर्षी ते रमजान महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन करायचे। या पार्टीला हजारो सेलिब्रिटी हजेरी लावायचे। तर अशा या सिद्दीकींच्या झालेल्या हत्येमुळे अनेक प्रश्नांना तोंड फुटले। त्यातच विरोधकांकडून सरकार आणि गृह खात्यावर विशेष टीका केली जाते। पोलिसांनी आरोपींना जरी पकडलं असलं तरीही त्यांचा तिसरा साथीदार अजूनही फरार आहे। त्याचा मास्टर माइंड नेमका कोण? बिश्नोई गँगचा ह्यात समावेश आहे असं गृहीत धरून जरी आपण चाललो तरी ही गँग सुपारी मिळाल्याशिवाय सिद्दीकींचा खून का करेल हा प्रश्न उरतोच आहे। अजून अनेक खुलासे व्हायचे बाकी आहेत। याबाबत तुम्हाला काय वाटतं? कोण असेल या हत्येमागचा सूत्रधार? या प्रकरणाला न्याय मिळेल का की हेही कोर्टात कित्येक वर्ष खितपत पडेल? याबाबतची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत आणत जाऊच, पण याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।